तर बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। वाल्मिक कराडला अटक करा, धागेदोरे सापडतील अशी मागणी आव्हाडांनी केली। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा संबंध असल्याचा आरोपही आव्हाडांनी केला। यावर मुंडेंनीही उत्तर दिलं। बीड आणि परभणीच्या घटनेवरून विरोधकांनी विधान भवन परिसरात आंदोलन करत सरकारचा निषेध केला। विधानसभेमध्ये बीड आणि परभणीच्या घटनेवर बोलू न दिल्यानं विरोधकांनी सभात्याग केला। आपल्याला नाही बोलू द्यायचं अध्यक्ष महाराज, आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, पण आम्ही परभणी आणि बीडच्या घटनेचा निषेध करून सरकार त्याला गंभीर नाही म्हणून आम्ही बायकॉट करतो अध्यक्ष महाराज। परभणी हिंसाचाराच्या 4 तासांनंतर कोम्बिंग ऑपरेशन केलं, नाना पटोलेंचा आरोप। एवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र पेटत जाईल, महाराष्ट्र पेटत जाईल अध्यक्ष महाराज। ही घटना 4 तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज। मग शासन निर्मित होतं का ते? परभणी आणि बीडच्या घटनेवरून सरकारची लाज जाती आहे। वाल्मिक कराड खडा तो सरकार से बडा, आव्हाड यांचा सवाल। असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खडा तो व सरकार से बडा? हे सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड। या सरकारची लाज जाते पहिल्या 5-10 दिवसातच। परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडांसोबत धनंजय मुंडेंचा संबंध, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। बीडच्या घटनेवरून विरोधकांनी आंदोलन केलं, तुमचा थेट आरोप धनंजय मुंडेंवर आहे। आमचा थेट आरोप कोणावर आहे? धनंजय मुंडे हो, त्यांचा संबंध आहे ना वाल्मिक कराडांशी। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे पंकजाताईंनी जाहीर भाषणात सांगितलं। स्वतंत्र कायदेशीर चौकशी आयोग नेमावा, असं SIT FISITने काय होणार नाही। वाल्मिक कराडला अटक करा आणि मग चौकशी करा, मग सापडेल धागेदोरे। अतिशय घाणेरड्या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे त्यांना कुठेतरी या बाबतीत राजकारण आणायचं आहे। कारवाई पहिल्या दिवशी झाली, पहिल्या दिवशी 4 आरोपी अटक झाले। बाकीचे जे काय आरोपी आहेत त्याबाबत पोलीस स्वतः लक्ष घालून त्यांना अटक करण्यासाठी जवळजवळ 8 वेगवेगळ्या टीम त्यांनी तयार केलेल्या आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे मोबाईल तपासून आरोपींचा शोध घ्या, सुरेश धस यांची मागणी। काय संतोष देशमुख या युवक सरपंचाची ज्या निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे, त्याचे जे फरार आरोपी आहेत, आणखी जवळपास 4 आरोपी फरार आहेत, त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे, ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा 302चा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे। बीड आणि परभणीच्या घटनेवर खऱ्या आरोपींना अटक करा, सतेज पाटलांची मागणी। नाही, जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये योग्य कारवाई झालेली नाही, खरे आरोपी बाजूला त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे योग्य कारवाई व्हावी आणि खऱ्या आरोपींना अटक व्हावी अशी आमची अपेक्षा असते। महायुतीच्या काळात राजकीय प्रकरणातून 35 हत्या, अभिजित वंजारी यांचा आरोप। तर महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये राजकीय हत्या 35 खून झालेल्या आहेत, 35 राजकीय खून झालेले आहेत।